नमस्कार मंडळी, वेलकम टू शुभवेज लाईफ. म्हैसूरला जाण्याचा प्लॅन करताय देन डोंट मिस आउट ऑन दिस व्हिडिओ. म्हैसूर हे भारतातील एक स्वच्छ शहर म्हणून तर ओळखले जातेच, शिवाय सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले हे एक मुख्य शहर आहे. म्हैसूर मसाला डोसा, म्हैसूर पाक, म्हैसूर सँडल सोप अशा अनेक गोष्टींमुळे म्हैसूरला स्वतःचीच एक वेगळी ओळख असल्यामुळे पूर्वी कर्नाटकाला म्हैसूर राज्य म्हटले जायचे. म्हैसूरचा इतका मोठेपणा सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल, येथे राहायचं कुठे, यायचं कसं, खायचं काय किंवा शिवाय बजेट काय ठेवायचा, या सगळ्यांची इत्तमभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे याच व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून फॉर फुल व्हिडिओ. चला तर मग एक्सप्लोर करूया सिटी ऑफ पॅलेसेस म्हैसूर. म्हैसूर इज वेल कनेक्टेड बाय ट्रेन, एअर अँड रोड. भारतातल्या मेजर सिटीज मधून तुम्हाला ट्रेन्स अवेलेबल असतील किंवा तुम्ही बँगलोरला येऊन बाय रोड म्हैसूरला येऊ शकता. म्हैसूरला डायरेक्ट फ्लाईट कमी असल्यामुळे बँगलोर इज वेल कनेक्टेड नियरेस्ट हब टू रीच म्हैसूर. आम्ही सोलापूर वरून म्हैसूरला आलो. सो हे ट्रेन तिकीट साधारण 1500 ते 3000च्या रेंज पर्यंत होते. जर वेळेचा अभाव असेल तर फ्लाइट तिकीट would cost you around 8 to 10,000 based on stop and season. म्हैसूर रेल्वे स्टेशन पासून ऑटोज अँड टॅक्सीज अवेलेबल असतात. एमराल्ड अर्बन कम्फर्ट हे हॉटेल आम्ही बुक केले होते. या हॉटेलचा ॲम्बियन्स अतिशय सुंदर आहे, शिवाय इथल्या रूम स्पेशियस आणि क्लीन आहेत. दिस हॉटेल would cost you around 2500 or may increase based on season. मेजर प्लस पॉइंट इज इथल्या रूफटॉप रेस्टॉरंटची वाइब कमाल आहे. शिवाय हे हॉटेल सेंट्रल आणि प्राइम लोकेशनला असल्यामुळे यू कॅन इझिली एक्सप्लोर प्लेसेस अराउंड. सकाळी आवरून आम्ही म्हैसूर पॅलेस पाहायला निघालो. तिकीट काउंटर वरून तिकीट काढून आत आल्यानंतर इथले वैभव आणि भव्यता पाहून डोळे दिपून जातात. म्हैसूर पॅलेस हे वडियार घराण्याचे निवासस्थान होते. साधारण 14व्या शतकामध्ये या घराण्याने येथे राजवट सुरू केली. पूर्वी वापरात येणाऱ्या वस्तू, राज्यकारभार, बैठकीच्या जागा याचे ऐश्वर्य पाहून मन थक्क होते. येथील वास्तुरचना युरोपियन शैलीचे दर्शन घडवते. म्हैसूर पॅलेस पाहून आम्ही रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे म्युझियम एक्सप्लोर करायला निघालो. सोबत लहान मुले असतील किंवा मोठ्यामधील खट्याळ बालपण अजून बाकी असेल तर इथल्या टॉय ट्रेनची छोटीशी सफारी अनुभवायलाच हवी. सुरुवातीच्या काळापासून भारताच्या रेल्वे इंजिनिअरिंग मध्ये झालेली उन्नती पाहून या प्रगतशील भारताचा कुठल्याही विदेशी राष्ट्राला हेवाच वाटेल. येथील राजेशाही कोच हे खास लंडन वरून म्हैसूरचे राजे आणि महाराणी यांच्यासाठी बनवून आणले होते. हे आलिशान राहणीमान पाहून म्हैसूरचा इतिहास किती वैभवशाली होता याची ओळख पटते. येथील रेल्वे कोच कॅफे मध्ये अल्पोपहाराचा आस्वाद घ्यायला विसरू नका. लंच नंतर थोडा आराम करून आम्ही परत म्हैसूर पॅलेसला नाईट शो पाहायला पोहोचलो. वडियार राजवंशाचा पूर्ण इतिहास येथे ऑडिओ, साऊंड इफेक्ट्स आणि लाईटच्या माध्यमातून दाखवला जातो. या लाईट शोचा अनुभव दंग करणाराच असतो. दुसऱ्या दिवशी आम्ही चामुंडा हिल म्हणजेच म्हैसूर पासून 13 किलोमीटरवर असलेल्या चामुंडेश्वरी मातेचे दर्शन घ्यायला निघालो. 1000 वर्षापासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा इतिहास म्हैसूर या नावाचे मूळ सांगून जातो. महिषासूर राक्षसाचे राज्य असलेल्या या शहराला महिषासुरू म्हणून ओळखले जायचे.
पुढे दुर्गा मातेचे एक रूप म्हणजे चामुंडेश्वरी मातेने याच चामुंडी हिल्सवर 9 दिवस लढून महिषासूर राक्षसाचा वध केला. म्हणूनच नवरात्री आणि दसरा हा इथला मुख्य सण अतिशय उत्सवाने साजरे केले जाते. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे चामुंडी मातेचे दर्शन प्रत्यक्षातच घ्यायला हवे असे हे ठिकाण आहे. परत येताना ऑन द वे यू कॅन एक्सप्लोर कावेरी सिल्क आर्ट अँड क्राफ्ट एम्पोरियम. येथे मैसूर साडीज आणि चंदनाच्या वस्तू यांची शॉपिंग करू शकता. कावेरी सिल्क एम्पोरियमच्या बाजूलाच कस्तुरी निवास येथे साऊथ इंडियन थाली आणि व्हरायटीज तुम्ही ट्राय करू शकता. शिवाय जवळच असलेल्या वर्ल्ड ऑफ मैसूर पाक देखील तुम्ही पाहू शकता. येथे ऑथेंटिक मैसूर पाक बनवण्याची पद्धत आणि मैसूर पाकच्या व्हरायटीज एक्सप्लोर आणि खरेदी करू शकता. सो अवर नेक्स्ट डेस्टिनेशन इज वेणुगोपाल स्वामी मंदिर. हे मंदिर मैसूरपासून 30 किलोमीटर अंतरावर कृष्णराजा सागर धरणाच्या जवळ स्थलांतरित करून बांधले जात आहे. पूर्वीचे मंदिर धरणाच्या बांधकामामुळे पाण्याखाली गेल्यामुळे याचे नवीन ठिकाणी पुनर्निर्माण केले जात आहे. KRS धरणाच्या बॅकवॉटरमुळे नैसर्गिक सौंदर्य शिवाय धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे हे एक आकर्षण केंद्र बनत आहे. पाण्याने वेढलेल्या या मंदिराची संध्याकाळ आणि शीतलता अनुभवायलाच हवी. जवळच असलेल्या वृंदावन गार्डन मध्ये फाउंटन्स आणि लाइटिंग याचा अलौकिक अनुभव घ्यायला देखील तुम्ही जाऊ शकता. मैसूरू पर्यटन हे एका व्हिडिओमध्ये संपण्यासारखे नाही. सो कीपिंग यू गाईज एंगेज टिल नेक्स्ट व्हिडिओ. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच परत येत आहोत मैसूरूच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.